मित्र हो, नोव्हेंबर महिना आला आहे. पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही. म्हटलं चला अशीच एक जंगल सफारी करूयात. कारण वेगवेगळ्या फुलांचं, फळांचं दर्शन या ठिकाणी बघायला मिळतंय. आता व्हिडिओमध्ये बघा ना, किती सुंदर पिवळे फुलं आहेत. त्या झाडाचं, गवताचं नाव मला माहीत नाही आहे, पण या फुलांनी मात्र आकर्षित केलं आणि व्हिडिओ करण्यास भाग पाडलं. वेगवेगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी, आपण जैवविविधता म्हणतो ना, ती आपल्या कोकणामध्ये बघायला मिळते. याचंच दर्शन तुम्हाला आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आता या ठिकाणी हे कळ्या लागलेली रानभेंडी, पिवळी फुले येतात आणि साधारणपणे ही पिवळी फुले गणपतीला किंवा नवरात्रामध्ये देवीला वाहिली जातात. या ठिकाणी या फुलांचं रूपांतर, कळ्यांचं रूपांतर फुलात होऊन त्या फुलांची फळे झालेली आहेत. तर या ठिकाणी ती फळे परिपक्व झालेली आपल्याला बघायला मिळतात. अगदी त्यातून आता बीसुद्धा तयार झालेलं आहे आणि हे बी या ठिकाणी परत पडून परत नवीन पुढची पिढी यापासून तयार होणार. या ठिकाणी ह्या झुडपावरती हा सुंदर वेल आणि हुलग्याच्या शेंगासारख्या शेंगा बघायला मिळतात. अतिशय विलोभनीय दृश्य म्हणता येईल. पर्पल कलरची किंवा लाईट ब्ल्यू कलरची फुलं आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता. हे अजून एक निळ्या पर्पल कलरच्या फुलांचं गवतवर्गीय झुडूप, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. भुईमुगाच्या पानांसारखी पानं याला आहेत. काही ठिकाणी गवत हे वाळून चाललेलं आहे, कारण खरीप हंगाम जवळजवळ संपल्यात जम आहे. अगदी या ठिकाणी बहारंगी आणि त्या बहारंगीच्या झाडाला फळे आणि फुले लागलेली आपण बघू शकतो. दिंड्याचं येथे झाड आहे. हे दिंड्याचं झुडूप गवतामध्ये लपून बसले. तर या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं, याला चिकटासुद्धा म्हणतात, याची फळं जी आहेत ती शेळ्यांच्या अंगाला किंवा आपल्या कपड्याला चिकटून राहतात. तर असं हे एक गवतवर्गीय झाड या ठिकाणी बघा. हे अतिशय सुंदर आणि मनमोहक असं शेंदरी कलरचं फूल असलेलं गवतवर्गीय झाड. त्याच्या शेंगा परत हुलग्याच्या शेंगांसारख्याच दिसत आहेत. आपण सुरुवातीला वेल बघितला होता, आता या ठिकाणी हे झुडूपवर्गीय झाड. अतिशय वेगवेगळी बायोडायव्हर्सिटी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मित्र, हे मुरडीच्या शेंगा असतात, मुरुड शेंग असते, त्या मुरुड शेंगाचं झाड आहे. पानं जर आपण बघाल तर खरबरीत पानं याला आहेत आणि सध्या फ्लावरिंग पिरियड आहे. मी या ठिकाणी त्या झाडाची, मुरुड शेंगेची जी फुलं आणि कळ्या असतात ती तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी ही फुले उमललेली आपण बघू शकता. ही मुरुड शेंगेची फुलं आहेत. नंतर याचंच रूपांतर मुरुड शेंगेत होणार. अजून फळधारणा झालेली कोठे दिसत नाही आहे, परंतु कळ्या आणि फुले मात्र बघायला मिळतात. या ठिकाणी ही कळी आहे आणि कळीचं रूपांतर फुलात झाल्यानंतर हे अशा प्रकारे बघायला मिळतं. तर हे दुसरंच गवत आहे आणि
त्याच्या शेंगा मॅच्युअर होऊन बिया ऑलरेडी पडून गेलेल्या आहेत. म्हणजे निसर्ग कसा समतोल साधत असतो बघा. हवामान बदल झाला, ऋतू बदलले, त्याचं जीवनचक्र पूर्ण झालं की पुढची पिढी तयार करण्यासाठी ते झाड सज्ज असतं. त्याच्या शेंगा पक्व होतात आणि आपोआप त्या शेंगा तडकतात आणि पुढच्या सीझनसाठी, पुढच्या पिढीसाठी त्या बिया त्याच ठिकाणी त्या सोडतात. मित्र, हे बेहेड्याचं झाड आहे. बेहड्याचं झाड तसं खूप उंच होतं आणि त्याला फळंसुद्धा खूप घोषात लागत असतात. या ठिकाणी आपल्याला हे मुरुड शेंगेचं झाड परत दिसतं. या ठिकाणी बघा, कळ्या, फुलं अगदी मोठ्या प्रमाणात भरगच्च प्रत्येक नोडवरती या ठिकाणी तुम्हाला कळ्या बघायला मिळतील. ही मुरुड शेंग आयुर्वेदाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. आयुर्वेदात लहान मुलांना बाळगुटी तयार करताना किंवा त्यांच्या पोटात जर दुखत असेल तर ती मुरुड शेंग उगाळून दिली जाते. अतिशय गुणकारी आणि रामबाण उपाय आयुर्वेदामध्ये मुरुड शेंग्याचा मानला जातो. या कळ्या अतिशय सुंदर आणि विलोभनीय या ठिकाणी आपण बघू शकता. तर अशी ही वेगवेगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी या ठिकाणी बघू शकता आपण. इथे टाकळ्याचं झाडसुद्धा आहे. टाकळा वाढल्यानंतर 3-4 फूट उंच होतो. तर हा टाकळा मोठा झाला आहे आणि याला आता शेंगा लागल्यात. टाकळ्याची भाजी बरेच जणांनी खाल्लेली असेल. त्वचा रोगांवरती वगैरे अतिशय गुणकारी टाकळ्याची भाजी समजली जाते आणि कोकणामध्ये टाकळ्याची भाजी सीझनमध्ये 2-3 वेळा सर्वच जण खातात. कोण खात नसेल तर तो विरळच समजला जाईल, कारण प्रत्येक घराघरात या टाकळ्याच्या पानांची भाजी केली जाते. थोडीशी कडवट चव असते, परंतु आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी टाकळ्याची भाजी समजली जाते. तर या ठिकाणी टेरी म्हणजेच अळू, या अळूंच्या पानांचं फदफद केलं जातं. म्हणजे पातळ भाजी केली जाते आणि त्या भाजीला फदफद असं म्हणतात. तो अळूसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. या ठिकाणी अजून एक झाड आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात त्याला बिया, शेंगा लागलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि प्रत्येक वनस्पतीचं फळधारणा, फुलं लागण्याचा कालावधी हा वेगवेगळा आहे. आणि काही ठिकाणी गुच्छात शेंगा लागतात, तर काही ठिकाणी एक शेंग लागत आहे. हे खैराचं झाड आपण या ठिकाणी बघू शकता. झुडूप आहे. खैराचं झाडही खूप मोठं होतं आणि नंतर त्या खैराच्या झाडापासून बुंद्याच्या आतील जो गाभा असतो त्यापासून कात तयार केला जातो. या ठिकाणी हे जे उंच गवत दिसते, जे सुकलेलं आहे, ते थॅच ग्रास म्हणून ओळखलं जातं. याला जनावरं खातात. वेळप्रसंगी कुठलंच गवत जर शिल्लक नसेल तर हे थॅच ग्रास किंवा गवत जनावरं उन्हाळ्याच्या दिवसात फस्त करतात. मित्र, आता या ठिकाणी अजून एक झाड आपल्याला बघायला मिळतं आहे. वावडिंगाचं झाड आहे. सीझन संपून गेलेला आहे. मागच्या 15 दिवसांपूर्वीच या वावडिंगाला फळं लागलेली. वावडिंगसुद्धा पोटदुखीवरती अतिशय उपयुक्त आहे. लहान मुलांना बियांचं चूर्ण दिल्यानंतर चांगला गुण येतो. हे खैराचं झुडूप. असे वेगवेगळ्या प्रकारची झुडपं मित्रांनो किंवा झाडं आपल्याला या जैवविविधता असणाऱ्या जंगलांमध्ये बघायला मिळतात. आता या ठिकाणी हे
काजूचं झाड आपण बघू शकता, त्याला नुकतंच कळ्या आलेल्या आहेत. आता यातून फुलं तयार होऊन फळं बाहेर पडतील. तर अशी बायोडायव्हर्सिटी आज आपण जंगल सफारीच्या निमित्ताने बघितलीत. मित्र, परत असंच कधीतरी जंगल सफारीच्या निमित्ताने भेटूयात आणि वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती करून घेऊयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.